पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। मणी सर, आपण ना या डब्यांवरती स्टिकर्स लावूयात, म्हणजे कशात काय ठेवलंय हे आपल्याला लक्षात राहील. तुम्ही बाहेर गेला की आणाल ना स्टिकर? आणतो. आणि जेवायला काय करू? तुम्हाला काय आवडतं? मला जे हवंय ते सगळं घडतंच आहे. काय नाही, कुठे काय, तुम्ही बनवा, तुम्हाला हवं ते बनवा. पण इथे स्वयंपाक केलेला चालेल ना? खाणे चालणार? चालेल की. नाही, तुम्हाला नाही, सरपोतदार साहेबांना, शालिनी मॅडमला. अहो म्हणजे सगळ्यांचा स्वयंपाक त्यांच्याच किचन मध्ये बनत असणार ना. आणि मी जर इकडे स्वयंपाक केला तर त्यांना असं नाही ना वाटणार की मी वेगळी चूल केली आहे वगैरे. आनंदी, मी आता ठरवलंय, इथून पुढे आपण एकमेकांचा विचार सर्वात आधी करायचा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जवळचं नातं तुमच्याशी आहे. तुम्हाला काय आवडेल, काय हवंय, काय नकोय ते माझ्यासाठी महत्वाचं. बाकी कोणाला काय वाटेल, आवडेल की नाही आवडणार हे नंतरचं नंतर बघू. तुम्ही सांगा, आपल्या घरात तुम्हाला स्वयंपाक करायला आवडेल? बस झालं तर मग. इतरांचे रुसवे फुगे काढण्याची जबाबदारी माझी, तुम्ही त्याचा विचार नका करू. आतापर्यंत आयुष्यात खूप भोगले स्वानंदी तुम्ही. तर इथून पुढे मी तुम्हाला फक्त आनंदी ठेवणार आहे. तुमचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा. तुम्ही बनवा, तुम्हाला हवं ते बनवा. अरे, तुमच्या फोनवर वॉर्डन मॅडमचा फोन आला. हा मॅडम. तुझ्या लक्षात आहे ना स्वानंदी? काय लक्षात आहे मॅडम? काय लक्षात आहे? अगं लग्न करून फक्त एकच दिवस झालाय, इतक्यात आईला विसरलीस? नाही, बरोबर आहे तुझं. आता फक्त मणी मणी आणि मणी असेल नाही का? स्वानंदी, इतक्या लवकर कशी आम्हाला विसरलीस तू? मॅडम तसं नाही, पण खरंच लक्षात नाहीये माझ्या. सांगाल का प्लीज? स्वानंदी, आपण रात्री बोललो होतो, आज तुम्ही दोघं 5 परतवण्याच्या कार्यक्रमासाठी जेवणासाठी हॉस्टेलला येणार होतात, बरोबर? ते होय. नाही नाही विसरले मी, आहे माझ्या लक्षात. एक मिनिट. मणी सर, काल वॉर्डन मॅडमचा फोन आला होता. त्यांनी 5 परतवणीसाठी हॉस्टेलला बोलावलंय आपल्या दोघांना. तुमची काही हरकत नसेल तर जाऊयात का आपण? हो, नाही नाही, माझी काय हरकत असेल, जाऊ ना. आम्ही येतोय दोघे. नक्की या. मणी साहेब, तुम्हाला आणि स्वानंदी मॅडमना सरपोतदार साहेबांनी खाली बोलवले. तू हो पुढे आलोच. ठीक आहे. एक मिनिट. ही सरपोतदार साहेबांनी फाईल दिली होती मला. ही कसली फाईल आहे? लग्नाच्या दिवशी त्यांनी फॅक्टरी माझ्या नावावर केली होती. माझं लग्न सुजित सरांशी होणार होतं. मी सरपोतदार साहेबांच्या घरची सून होणार होती, म्हणून त्यांनी ही फॅक्टरी माझ्या नावावर केली होती. पण आता तसं नाहीये. मग हे पेपर्स आपल्याकडे ठेवून काय फायदा? मला वाटतं त्यांना हे पेपर परत दिलेलेच बरे. जो कुठला निर्णय असेल तो सर्वस्वी तुमचा असेल. पण मी तुम्हाला एक सांगतो की तुमचा जो कुठला निर्णय असेल त्यात मी तुमच्या सोबत असेल. मणी सर, ही लई मोठी जोखीम आहे, आणि परत द्यायचीच असेल तर आताच देऊन टाकलेली बरी नाही का? आता जातोय खाली तर देऊन टाकूयात त्यांना. चला.
सर, तुमचा मुलगा सुजित ह्याच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? सर, सुजित त्याच्या लग्नासाठी तयार नव्हता म्हणून अचानक गायब झाला का? असं मला वाटत नाही. आणि सुजित परत आला की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच तुम्हाला. सर, विरोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. म्हणजे आधी त्याचं लग्न प्रेग्नेंट मुलीशी अनाऊन्स करून जनतेत तुम्ही स्वतःची एक पुरोगामी इमेज निर्माण केली आणि नंतर तुम्हीच त्याला लग्नातून पळून जायला सांगून हे लग्न होणं टाळलं. हे खरं आहे का? विरोधकांना टीका करताना खरं आयुष्य कुठलं आणि मसाला सिनेमा कुठला ह्याचंही भान राहिलेलं नाहीये. ते ना सिनेमातली कथा खऱ्या आयुष्यामध्ये बघायला लागलेत. असं कुठे असतं का? मला सांगा ना तुम्ही. आणि मलाही तुमची गंमत वाटते. विरोधक काहीही बोलतात आणि तुम्ही ते खरं मानून मला प्रश्न विचारता. ये म्हणे, ये स्वानंदी. हे बघा, आतापर्यंत तुम्ही मला सुजित बद्दल प्रश्न विचारलेत. आता यांच्याबद्दल प्रश्न विचारा. तुम्हाला माहितीच आहे की मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो आणि म्हणूनच सुजित लग्नातून पळून गेल्यानंतर स्वानंदीचं लग्न मी मणी बरोबर लावलं आणि स्वानंदीला आमच्या घरची सून बनवून इथे आणली. आम्ही आमचा शब्द जागलो. स्वानंदी आमची सून झालीच आणि म्हणून लग्नाच्या दिवशी तुम्ही हे बघितलं असेलच. हे पेपर्स आहेत आमच्या सर्वात सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल फॅक्टरीचे. जी फॅक्टरी आम्ही स्वानंदीच्या नावावर केलेली आहे. बघा, आता तुम्हीच मला सांगा, जर स्वानंदी आम्हाला सून म्हणून मान्य नसती तर मग एवढी प्रॉफिटेबल आणि सक्सेसफुल फॅक्टरी तिच्या नावावर केली असती का? नाही ना. हे घे स्वानंदी बेटा, हे पेपर्स जपून ठेव तुझ्याकडे. आता ही फॅक्टरी तू सांभाळ आणि तुझ्या परिसस्पर्शानं त्या फॅक्टरीची भरभराट होईल ह्याची मला खात्री आहे. पुरोगामित्व, महिला सबलीकरण हे शब्द विरोधक फक्त त्यांच्या भाषणात वापरतात. हा खासदार सरपोतदार रोजच्या आयुष्यात जगतो आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण स्वानंदी आहे. हे बघा, आता तुम्ही आमचा फोटो घ्या आणि विरोधकांना दाखवा की हा सरपोतदार खासदार नंतर आहे, आधी पक्षाच्या विचारधारेला आपला श्वास मानणारा कट्टर कार्यकर्ता आहे. घ्या आमचा फोटो घ्या. सदा, हो बाई साहेब. आजपासनं तुम्हा सगळ्यांना बेमुदत सुट्टी. बेमुदत सुट्टी? काय झालं अचानक बाईसाहेब? आमचं काही चुकलंय का? म्हणजे चूक झाली असेल तर पगार कापा, पण असं नोकरीवरून काढू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर. मी म्हणाले का कामावर न काढलं म्हणून? मी सांगितलं बेमुदत सुट्टी आहे. पण मॅडम, सुट्टी म्हणजे पगार नाही. आमचं घर कसं चालणार? तुमचा पगार 1 तारखेपर्यंत तुमच्याकडे पोहोचवला जाईल, पण इकडे तोपर्यंत कोणीही फिरकायचं नाही. मी सांगत नाही तोपर्यंत. हो बाईसाहेब. आणि 1 मिनिट, जाताना स्वानंदीला पाठवून दे. हो बाईसाहेब. माझी सून व्हायचं स्वप्न बघत होती ना? या घरात तिला मोलकरीण नाही बनवली तर माझं नाव शालिनी सरपोतदार नाही. अजून काही प्रश्न आहेत का? नाही सर. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. बघितलंस म्हणे, हे पत्रकार कसे माझ्या मागे लागले. आपण कितीही चांगलं काम केलं ना तरी त्याच्यामध्ये काहीतरी वाईट शोधतात आणि त्याची बातमी बनवतात. सुजित पळून गेल्यामुळे ना विरोधकांच्या हातात आयतच कोलीत मिळालंय. बरोबर आहे साहेब. खरं तर या लोकांना तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा काही अधिकार नाहीये. तसं नाही होत म्हणे. काय एकदा आपण राजकारणात पडलो, खासदार झालो
की आपलं खासगी आयुष्य असं काहीच राहत नाही. काही झालं तरी सुजित सापडायला हवा. कारण 1-2 दिवसामध्ये जर सुजित सापडला नाही ना तर हे पत्रकार मला जनतेच्या दरबारामध्ये उभा करून पुन्हा माझ्यावर प्रश्नांचा भडीमार करतील. बाईसाहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय. नाही साहेब, तुम्हाला नाही, फक्त स्वानंदी मॅडमनाच बोलवलंय. मॅडम आत येऊ? या. काय म्हणते नवीन नवरी? तुला एकदम लॉटरी लागल्यासारखं वाटत असेल ना? म्हणजे सुजीतशी लग्न झालं नाही तरी अख्खी फॅक्टरी आपल्या नावावर झाली. सरपोतदार साहेब आता सून वगैरे म्हणतायत. मणीशी लग्न केलं तरी ऐश्वर्यात लोळायचं माझं स्वप्न पूर्ण झालं असं वाटत असेल ना तुला? नाही मॅडम, मला ना खरंच काही बी नकोय. हो, मी साहेबांना फॅक्टरीचे पेपर्स परत द्यायलाच आले होते आणि त्यांना हे सांगायला आले होते की मला यातलं काही बी नकोय. अच्छा अच्छा, म्हणजे आपण कसे महान आहोत, त्यागमूर्ती आहोत असं लोकांसमोर दाखवून द्यायचे तुला? वा, राजकारणात नाव काढशील हं? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखते, तेव्हा ही नाटकं माझ्या समोर करू नकोस. तुझी लायकी नाहीये या घरची सून व्हायची. तुझी लायकी काय आहे ना मी दाखवून देते तुला. मॅडम अहो, खरंच मला काही बी नकोय. मी पत्रकारांसमोर काही बी असं बोलली नाहीये. हे नाटक माझ्या समोर नको करूस. आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला आणि तुझ्या नवऱ्याला आउट हाऊस मध्ये राहायचं असेल तर मी सांगेन ती सगळी कामं ह्या घरात तुला करायला लागतील. माझे पाय चेपण्यापासनं लादी, धुणं, भांडी, कपडे सगळं करायला लागेल तुला. तुम्हा नोकरांच्या लग्नात आहे ना माझ्या घराचा उकिरडा झालाय, तेव्हा केर काढून घे आणि सगळं साफ कर. मला घर आरशासारखं लख्ख लागतं. हा, किचन मध्ये भांड्यांचा ढीक पडलाय, ती पण साफ करून घे. आणि दुपारी जेवायला काहीतरी चमचमीत बनव. आणि 1 मिनिट, आमच्या घरात आमच्या कुटुंबासाठी, फक्त आमच्या कुटुंबासाठी जेवण बनवलं जातं. आश्रित आणि त्यांच्या कुटुंबांनी आपली सोय आपण करावी. सरपोतदार साहेबांनी तुला सून वगैरे म्हटलं असेल ते राजकारणात. ह्या घराच्या बाहेर ह्या घराची मंत्री मी आहे. माझी सत्ता चालते या घरात. आता पुतळ्यासारखी उभी राहून भाषण ऐकत बसणारेस माझं? जाणे कामाला लाग आणि सगळं घर स्वच्छ कर. जा. मणी, पावसकरला फोन ला. हो. हॅलो पावसकर साहेब, मी मजेत. हो हो, नाही साहेबांना जरा बोलायचं तुमच्याशी. हो हो हो, देतो. नमस्कार पावसकर. हो हो, तुमचं काम होईल. आमचे सुजितराव पळून गेलेत. तुमच्या हॉटेल असोसिएशनच्या प्रत्येक मेंबरला त्याचा फोटो पाठवा आणि सांगा शोधा. धन्यवाद. मणी, हा
काय साहेब? पावसकरांना शेट्यांचा नंबर पाठव. आणि लोकांना एक चान्स सोडत नाही काम करून घ्यायला. हो पाठवतो साहेब. मी जरा आलोच, अर्ध्या तासात येतो. मी नंबर पाठवतो त्यांना. ये. नाही नको. शालिनी मॅडमच्या वस्तूंना हात लावला तर राग येईल त्यांना. ते सोडा, बसा इथे. मनी सर अहो काय करताय? अहो तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही किती दमलात? अहो बसा इथे शांत. अहो बसून कसं चालेल? ही भांडी साफ करायची ना. तुम्ही रिलॅक्स बसा. ओके मनी सर बसा. बसा इथे शांत. तुम्ही नका करू, मी करते. इकडे द्या. तुम्हाला कळत नाही का मी काय म्हणतोय? बसा इथे शांत. पण तुम्ही आनंदी बसा. मणी सर अहो त्यांच्या वस्तूंना हात लावलं तर त्या शालिनी मॅडमला राग येईल. त्यांनी बघितलं तर ओरडतील ना. या स्वानंदी, तुम्हाला आठवतं मी लग्नात काय वचन दिलं होतं? तुमच्या चांगल्या वाईट गोष्टीत तुम्हाला साथ दे, सुख दुःखात कायम वाटेकरी होईल. आता तुम्ही एकटीने एवढं मोठं घर साफ केलं आणि मी काहीच नाही केलं तर माझं वचन नाही का मोडणार? आणि तुम्ही इतक्या दमला त्याचा त्रास त्या बाळाला होईल. त्या बाळाचा तरी विचार करा. आणि मी आहे ना, तुम्ही रिलॅक्स बसा. मी करतो ना, एकदम चकाचक करतो. डोंट वरी. देवी आई, माझं नशीब खरंच बदललंय. मणी सरांसारखा इतका समजूतदार आणि काळजी करणारा जोडीदार मला मिळालाय. आता मला आयुष्यात कितीही कष्ट करावे लागले ना, कितीही त्रास झाला तरी त्याचा सामना करायची माझी पूर्ण तयारी आहे. कारण मणी सरांची साथ आहे मला. माझं आयुष्य नक्कीच खूप सुखाचं असणार आहे. पाणी प्या. अहो कमिशनर साहेब, तुम्ही मला हे उत्तर देताय प्रयत्न चालू आहेत म्हणून? आमचा मुलगा बेपत्ता झालाय आणि इतके दिवस झाले तुमची पोलीस यंत्रणा अजून त्याला शोधू शकली नाहीये. आम्ही खासदार असून ही अवस्था आहे तर सामान्य जनतेचं काय होईल? अहो लोकांचा कसा विश्वास बसेल सरकारवर आणि गृह खात्यावर? हे बघा, तुम्ही आणखीन फोर्स लावा आणि शोधा त्याला. आणि फोन करा मला लवकर. सुजित, इतके दिवस होतास कुठे तू? आणि काय हे दोघांच्या हातात वरमाला? अरे काय नाटक आहे हे? ह्यासाठी पळून गेला होतास का तू? सुजित, कसा आहेस तू? बरा आहेस ना? आणि हे काय, तुम्ही हार घेऊन? सॉरी मम्मा, आय नो तुम्ही चिडला असाल आमच्यावर, पण मम्मा आम्ही दोघांनी लग्न केलं. काय? तुम्ही दोघांनी लग्न केलं? मम्मा तुम्ही रागवा आमच्यावर, पण प्लीज प्लीज तुम्ही. अगं मी कशाला रागवेन?
उलट मला आनंद झाला तू आणि सुजितनी लग्न केलंस. मला तुझ्यासारखीच सून हवी होती. हुशार, सुंदर आणि स्मार्ट सुद्धा. मला आनंद वाटतोय की सुजितनी परफेक्ट निवड केलीये. ए थांबा, घरात एक पाऊल सुद्धा टाकू नका. अशी उभी काय आहेस मख्खासारखी? जा, जाऊन अक्षराचा ताट घेऊन ये. एक मिनिट, तुम्ही काय औक्षण करणार आहात? त्यांनी काय केलं हे तुमच्या लक्षात येत आहे का? अरे हा सुजित लग्नातून पळून गेला, आमचं नाव खराब झालं आणि आता लग्न करून ही दोघं इथे आली आहेत, ते सुद्धा कोणाच्याही अनुपस्थितीत. आणि आता सांगतो आम्ही लग्न केलं म्हणून. अरे कसा विश्वास ठेवायचा आम्ही? आणि तुम्ही औक्षण करताय. हो पण हे बघा, तुमच्या लाडामुळे हा सुजित बिघडलाय, बेदरकार झालेला आहे. तुम्ही त्याची प्रत्येक चूक पाठीशी घातलीत आणि म्हणून लग्नातून पळून जाण्याची हिंमत दाखवली त्यांनी. तो पळून गेल्यानंतर मीडियाचा आणि लोकांचा आम्ही कसा सामना करतोय हे तुम्ही बघताय ना. त्यावेळेला मणी जर स्वानंदीशी लग्नासाठी उभा राहिला नसताना तर किती गंभीर परिस्थिती उपस्थित झाली असती ह्याची कल्पना नाहीये तुम्हाला. आणि तरी सुद्धा तुम्हाला औक्षण करायचंय. अंकल, सुजितवर इतके आरोप होत असताना आता त्याची बायको म्हणून मी गप्प नाही बसू शकत.